तर बोईसर परिसरात पावसाचं काय चित्र, संतोष पाटील आपल्याला माहिती देतील। संतोष, पावसाचा जोर ओसरलाय का? सध्याची कशी परिस्थिती आहे? नंदा, रात्रीपासून जो पाऊस मुसळधार सुरू आहे तो आताही विजांच्या गडगडाटासह सुरू आहे। विशेष म्हणजे आपण पाहायला गेलं तर मनोर वाडा जो रस्ता आहे तिथे देहरजा नदीवरचं पूल आहे, त्या पुलाचं काम चालू होतं, पर्यायी रस्ता होता। हा रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झालेला आहे कारण देहरजा नदीला पूर आलेला आहे आणि पर्यायी रस्त्यावरून आता पाणी जायला सुरुवात झालेली आहे। दुसरीकडे पश्चिम रेल्वेचा विचार केला तर पश्चिम रेल्वे आताही विलंबाने धावत आहे। केळवे रोड परिसरामध्ये आता रेल्वेच्या पुलांच्या खाली पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। दुसरं पाहायला गेलं तर बोईसर भागामध्ये ठिकठिकाणी जे सकल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। पावसाचा जोर आहे तो कायम आहे आणि आताही जे पाणी आहे ते ठिकठिकाणी साचायला सुरुवात झाल्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक याच्यावरही परिणाम होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। रेल्वे वाहतुकीवरती मोठा परिणाम दिसलेला होता। खरं तर केळवे रोड आणि बोईसर या दोनही ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय। दोनही भागांची दृश्य सध्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय। संतोष, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीची नेमकी स्थिती काय? रेल्वे थोडीशी विलंबानेही असल्याचं कळतंय। रेल्वे विलंबानेच आहे, धीम्या गतीने जी रेल्वे आहे ती सुरू आहे। जे बोईसर आणि केळवे रोडच्या दरम्यान पाणी रुळाच्या इथे आलं होतं ते ओसरलेलं आहे, मात्र तिथूनचे जे नाले आहेत ते भरभरून वाहत आहेत आणि त्याच्यामुळे पुन्हा हे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे। दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचा विचार केला तर ह्या महामार्गाचं काम सुरू आहे आणि आपण सातत्याने बघतोय की ह्या महामार्गावरती खोळंबा आहे। हा जर पाऊस असाच सुरू राहिला तर वसईपासून इथे मनोरपर्यंतच्या पट्ट्यात इथे सुद्धा त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। वाडा मनोर हा रस्ता तर पूर्णपणे आता वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। हा परिणाम आहे तो पावसाचा सध्या दिसून येतोय। ज्ञानदा, धन्यवाद संतोष सगळ्या माहितीबद्दल। तर पालघर परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलाय, ठाण्यामध्येही पावसाचा जोर वाढलेला आहे। सध्या तरी प्रमुख रस्ते किंवा प्रमुख रेल्वे मार्ग यांच्यावरती या पावसाचा वाहतुकीवरती कोणताही परिणाम झाल्याचं कळत नाहीये, परंतु मुंबई आणि परिसर असो, ठाण्याचा भाग असो, पालघरचा पट्टा असो, पावसानं जोर पकडल्याचं चित्र आहे। केळवे रोड आणि बोईसर या दोन ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। बोईसरमध्ये काही सोसायट्यांच्या समोर पाणी आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।